मला असं वाटतं जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांचं काम उशिरा का होईना पण लोकांपर्यंत पोहोचतं. तसाच हा सिनेमा आहे. यातले आर्टिस्ट, ह्यातले सगळे टेक्निशियन्स आणि प्रोड्युसर सर. सो तुम्ही खूप मनापासून मेहनत करताय आणि ही मेहनत लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल. मी स्वतः खूप उत्सुक आहे हा सिनेमा बघण्यासाठी. नाही, मला मला काय म्हणायचं आहे, की आता हा पर्यावरणाविषयी सिनेमा भाष्य करणार आहे, असं एकंदरीत आपल्याला लक्षात आलं आहे. बरोबर आहे. पण शाळेत असताना कधी पर्यावरणाचा तू प्रोजेक्ट वगैरे बनवला होतास का? अरे बरेच दरवर्षी असतात एकतर आणि पर्यावरण हा विषयच होता आपल्याला. आता आय डोंट थिंक सो असेल तो. पर्यावरण विषय असा पुस्तक असायचं आपल्याला पर्यावरणाचं त्याचा पेपर आणि पण असायचा. पेपर असायचा आणि त्याच्यात आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची असायची. सो मी आमच्या शाळेच्या कंपाऊंडमध्ये आम्हाला त्या ॲक्टिव्हिटी दरम्यान कचरा काढायचा असायचा आणि झाडं लावायची असायची. प्रत्येक शुक्रवारी झाडांना आपण लावलेल्या झाडांना पाणी घालायचं असायचं. सो मला झाडं खूप आवडतात. खूप म्हणजे खूप माझं प्रेम आहे झाडांवर. माझ्या घरात माणसांपेक्षा झाडंच आहेत. खूप झाडं आहेत आणि त्याच्यावर हा विषय आहे. आणि तू म्हणाला शाळेत तर मी खूप घराच्या बाजूला शाळेत बरीचशी झाडं लावली आहेत आणि त्यांना रोज सकाळी येता जाता पाणी घालायचं आहे. सो मला खूप जवळचा विषय आहे हा. झाडांबद्दल म्हणतेस, की तू तुझी फार फेव्हरेट झाडं आहेत, म्हणजे त्यातलं सर्वात फेव्हरेट झाड कोणतं आहे, की ज्याला तू नाव दिलंयस वगैरे असं? मनी प्लांट. नाही, माझी बरीचशी झाडं आहेत जी फेवरेट आहेत आणि मी असं नाव नाही देत, पण माझं सगळ्यात फेवरेट झाड आहे कोरफड. अच्छा. मला ते खूप आवडतं कारण ते लो मेंटेनन्स आहे एकतर कमी आणि पाणी लागतं. खूप कमी पाणी लागतं. त्याचे काहीच टँट्रम्स नाही आहेत त्या झाडाचे बिचाऱ्याचे. जसे तुझे आहेत, म्हणजे तुझे काही टँट्रम्स काहीच नाहीये. माझ्यासारखं वाटतं मला ते झाड. निरागस, गोड आणि त्याचे बरेचसे फायदे पण आहेत आणि कोरफड घरात असावी असं मला खूप प्रामाणिकपणे वाटतं. आणि युजुअली आता हे मी खूपच झाडांविषयी माहिती द्या असं मला सेगमेंट करते तुझ्याबरोबर. नाही, पण चालेल, आम्हाला आवडेल की तुला झाडांची किती आवड आहे, आमच्या प्रेक्षकांना जाणून पण घ्यायला मला आवडेल. खूप आवडतं कोरफडचं झाड, जे की खूप आयुर्वेदिक आहे आणि मी एक ॲक्टर आहे. सो त्याच्यामुळे मी त्याचा बराचसा वापर करते. तोंडाला कोरफड लावणं, केसांना लावणं किंवा कोरफड खातात सुद्धा. बऱ्याच लोकांना नाही आवडणार कारण ती फार कडू असते. पण ती खातात सुद्धा आणि त्याच्यामुळे बरेचसे बेनिफिट्ससुद्धा मिळतात आणि ऑफकोर्स ते माझ्यासारखं आहे लो मेंटेनन्स, तर मग अजून जास्त आवडतं मला ते. मला मला आणि तुझं एक कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं ना, की या सिनेमाचं गाणं ऐकता क्षणी माझं एक टीजर बघितल्याच्या क्षणी तू असं निर्मात्यांना म्हणालेस, की पुढच्या सिनेमामध्ये आम्हाला घ्या. कारण म्हणजे एक सामाजिक विषयामध्ये आपला सुद्धा एक हातभार असावा, या निमित्ताने तू असं फार कमी कलाकार असतात जे म्हणतात, की अशा सिनेमांमध्ये आम्हाला काम करायचं. हां, किंवा असं पण घेऊ शकतोस, की मला काम करायचं आहे त्यांच्याबरोबर सिनेमांमध्ये. रिझन आहे ना, की अशा सिनेमामध्ये काम करायचं जेणेकरून आपण समाजाला काहीतरी देणं देऊ शकतो. तुला खरं खरं सांगू का, मला असं फार हे वाटतं कधी-कधी, की हेवा वाटतो कधी-कधी, की आणि थोडंसं वाईट पण वाटतं, की हा विषय माझ्याकडे का नाही आला परफॉर्म करायला किंवा ह्या विषयासाठी मी का नाही चूज झाले. सो तेव्हा जेव्हा असं वाटतं ना, की हा विषय आपण परफॉर्म केला पाहिजे होता, ह्या फिल्मचा आपण कुठेतरी भाग असलो पाहिजे होतो ह्या विषयाचा, तेव्हा आर्टिस्ट मनापासून असं सगळ्यांसमोर उघडपणे बोलतात, की आम्हाला पण घ्या. आणि मला असं वाटतं, की ह्या प्रोडक्शन थ्रू असेच बरेचसे विषय हाताळले जाणार आहेत. म्हणून मी ठामपणे त्यांना म्हटलं, की पुढच्या सिनेमामध्ये मी असावी अशी माझी इच्छा आहे.